पुढील बातमी आहे मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदर महापौरांच्या पत्रात शुद्धलेखनाच्या अनेक चुका झालेल्या आहेत। महापौर डिंपल मेहतांवर मनसेनं त्यानंतर निशाणा साधलाय। महापौरांना मराठी येत नसल्याची मनसेनं टीका केली। पत्रामध्ये शब्द उच्चारांचा खेळखंडोबा झालाय। महापौरांच्या पत्रात मराठीच्या अनेक चुका झाल्यात, त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। आधीच महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड झाल्यानंतर सुद्धा आक्षेप घेतले गेले होते। तर आयुक्तांना लेटर लिहिताना जर एवढ्या चुका असतील आणि सही करायच्या अगोदर त्यांनी ज्या तपासलं नसेल लेटर, ते शोकांतिक आहे। मीरा भाईंदरचे नागरिक म्हणजे वंचित राहिलेत असं माझं तरी वाटतंय। एका बाजूने नरेंद्र मेहता सांगतायत की मराठी आहे, ते महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय, त्यांचा आई वडिलांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय, मराठीना सगळं कळतं। मग हे काय म्हणजे कुठेतरी नागरिकांनी चुका केल्या आहेत की काय असं मला वाटतंय। त्यामुळे ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयराज राजेवाडेकर आपल्या सोबत जोडलेत। जयराज, सुरुवातीला हे सांगा की या पत्रामध्ये नेमक्या कोणकोणत्या चुका होत्या, कोणकोणती अक्षरं ही चुकली होती? नक्कीच आपण जगदीश पाहिलं असेल का सकाळपासून जो काही एक पत्र गेल्या 2 दिवसापासून व्हायरल होत आहे आणि या पत्रामध्ये आपण पाहिलं असेल का दुसऱ्यांदा मीरा भाईंदर या महानगरपालिकेच्या महापौर असलेल्या डिंपल मेहता यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना अतिक्रमणा बाबतीमध्ये एक पत्र लिहिलं होतं। टॉरेन्स टॅक्स हा लागू करावा आणि याकरिता आपण त्या पत्रामध्ये आपण त्रुट्या पाहिल्या असेल का शुद्ध लेखनाच्या किती चुका, शुद्ध लेखन जे आहे ते कशा प्रकारे डिंपल मेहताने निरखून पाहून तो पत्र आयुक्तांना दिलेला आहे। एकूणच या पूर्ण पत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर बऱ्याचशा चुका ज्या आहेत या मराठी एकीकरण समिती आणि मनसेने मागे आपण पाहिलं असेल का मीरा भाईंदर महानगरपालिकेचे महापौर बसवण्याच्या विरोधात मराठी महापौर बसवावा याकरिता आंदोलन सुद्धा छेडण्यात आलेलं होतं। आणि या पूर्णतः आंदोलनामध्ये आपण पाहिलं असेल का मनसे आणि मराठी एकीकरण समितीने आंदोलन करून एक भूमिका स्पष्ट केली होती का मराठीच महापौर बसवावा, पण मात्र त्यानंतर स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांना संधी देऊन त्यांना दुसऱ्यांदा महापौर स्थानी बसवलं गेलं। आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल का हा जो पत्र लिहिला गेलेला आहे, हा जो पत्र त्यांनी लिहिलेला होता याच्यामध्ये आपण चुका पाहायला गेलं तर राबविणे आणि राबवणे, त्यानंतर इच्छिते, त्यानंतर इच्छितो, मीरा भाईंदर हे जोडलेला शब्द आहे आणि त्यांनी त्यामध्ये मीरा डॅश भाईंदर त्याच्यामध्ये एक डॅश टाकलेला आहे। कळविणे, कळविलेले असे शब्द, नियोजन, नियोजित, याकरिता, याकरता, हे असे काही शब्द उच्चार होते। आणि ही शुद्ध लेखनाची भाषा जी आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटलेलं होतं का मात्र जयराज, या पत्रामध्ये चुका झाल्यानंतर आधीच महापौर मेहता यांना बनवल्यामुळे मनसे आक्रमक झाली होती। मनसेला आयतं कोलीत मिळालं आणि मनसे या पत्रातील चुकांवर आणखीनच आक्रमक झाल्याची बघायला मिळालं। नक्कीच आपण पाहिलं असेल का या आधी सुद्धा मनसेने आणि मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदर मध्ये या निवडणुकी आधी सुद्धा एका मुद्द्यावरून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन केलं होतं। आणि त्यानंतर मीरा भाईंदर या महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर महापौर बसवण्याबाबत पुन्हा एकदा एक शस्त्र हाती घेतलं का मराठी भाषिकच महापौर बसवला पाहिजे। आणि त्यानंतर हा पत्र जो दोन दिवसापासून जो व्हायरल होत आहे आणि त्याचाच एक मुद्दा बनवून मनसेने हा जो तीर आहे तो पुन्हा एकदा भाजपावरती ओढलेला पाहायला मिळत आहे। जगदीश, तर आपले सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।